संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 14वी सुनावणी बीडमधील मकोका न्यायालयात पार पडणार सुनावणी सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का पाहणं महत्त्वाचं। इथेनॉलवरून नफा आणि नुकसानीबाबत चर्चा। इथेनॉलवरून सोशल मीडियामध्ये गडकरींवर टीका। नितीन गडकरींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू। मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाखाली सापडलं भुयार ब्रिटिशकालीन असल्याची माहिती। 1970च्या दशकातील भुयार असल्याची माहिती। मुंबईच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर आजपासून सुनावणी। आजपासून पुढील 3 दिवस सुनावणी। प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना दाखल। नाशिक महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी सुरू। पालिकेच्या 31 प्रभाग रचनेबाबत एकूण 91 हरकती। 3 सदस्यांची संख्या ठेवल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। 17व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात 5 ऑक्टोबर रोजी आयोजन। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांची माहिती। वर्ध्याच्या विजय गोपाल येथील जिल्हा परिषद शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नाहीत। शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी ठोकलं शाळेला कुलूप। अमरावतीमधील मेळघाटातील 22 गावं स्वातंत्र्य काळापासून अंधारातच। गावात वीज येण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक। राजस्थानी महिला मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांची गिरगाव चौपाटीवर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम। बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी एक चांगला प्रयत्न। नवी मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात। कारची डंपरला जोरदार धडक। गाडीचं नियंत्रण सुटल्याने अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू तर कार चालक बचावला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।